हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 21 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये शेवटी लपंडाव संपलाय आणि आनंदी सगळ्यांना सापडली आहे. युगंधरने हा बॉक्स उघडला, त्याला आनंदी दिसली आणि मग युगंधर आनंदीला चक्क हातात उचलून आपल्या बेडरूममध्ये घेऊन गेला. परंतु हे घरातील कोणालाच आवडलेलं नाहीये. पृथ्वी, प्रांजल, मिताली, शिल्पा सगळ्यांची तोंडं वाकडी झाली. परंतु युगंधर आनंदीची खूप काळजी घेतोय आणि त्याने धमकी दिली की ज्याने कोणी आनंदीची ही अवस्था केली असेल त्याला युगंधरचा दुसरा चेहरा दिसणार, त्याला मी आता सोडणार नाही. त्यामुळे विद्याधरची टरकलीये. विद्याधर खूप घाबरलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच युगंधरच्या घरी नागपंचमीची पूजा सुरू असते आणि युगंधर पूजा करत असतो. प्रांजल, मिताली, पृथ्वी, विद्याधर सगळे तेथे असतात. हात जोडून या पूजेत सहभागी होतात. विद्याधर या पेटीजवळच बसलेला असतो. कोणाला पेटीजवळ येऊ द्यायचं नाही असं त्याने ठरवलेलं असतं. युगंधर भक्तिभावाने महादेवाची पूजा करत असतो आणि महादेव प्रसन्न होतात आणि त्याच वेळेस आनंदीला शुद्ध येते. आनंदी डोळे उघडते आणि लगेच ती हालचाल करत असते. त्यामुळे पेटीतून आवाज यायला लागतो. विद्याधरला समजतं की आनंदीला शुद्ध आली आहे आणि आता पेटीतून आवाज यायला लागलाय आणि हा आवाज जर घरच्यांनी ऐकला तर सगळ्यांना सत्य कळेल. म्हणून विद्याधर खूप घाबरतो. इकडे आनंदीच्या तोंडावर बांधलेलं असतं, त्यामुळे तिला काही आरडाओरडा करता येत नाही, बोलता येत नाही. त्यामुळे ती हालचाल करूनच आवाज करण्याचा प्रयत्न करत असते. आणि तेवढ्यात एक माणूस तेथे येतो. तो नागपंचमीच्या निमित्ताने सगळ्यांना नागाचं दर्शन करून देण्यासाठी नाग घेऊन आलाय. युगंधर त्याला नमस्कार करतो, यायला सांगतो. मग हा माणूस तेथे एक टेबल ठेवतो आणि या टेबलवर सापाचं त्याचं जी छोटीशी टोपली असते ती टोपली उघडतो आणि तेथेच ती टोपली ठेवतो. या टोपलीमध्ये भला मोठा नाग असतो. मग युगंधर आपली पूजा करत असतो. सगळे भक्तिभावाने या पूजेत सामील झालेले असतात आणि इकडे विद्याधर मात्र खूप घाबरलेला असतो. आनंदीला शुद्ध आलीये, लवकरात लवकर तिला येथून हलवावं लागेल, नाहीतर काही खरं नाही. पण युगंधर महादेवाची आराधना करत असतो आणि आज महादेव युगंधरला नक्कीच प्रसन्न होतील यात शंका नाही. तर दुसरीकडे विद्याधरचे ते 2 गुंड ज्यांनी घरी आनंदीची डिलिव्हरी केली आहे ते पुन्हा एकदा युगंधरच्या घरी येतात आणि हा गुंड म्हणतो दुसऱ्या गुंडाला, अरे बाबा, कोणत्याही परिस्थितीत त्या आनंदीला आणि त्या पेटीला घराबाहेर काढावं लागन, नाहीतर शलाका मॅडम आणि विद्याधर सर आपल्याला काही जिवंत सोडणार नाही, जिवंत काढतील. चल लवकर घरामध्ये. आणि हे दोघे घरात येतात. तेवढ्यात विद्याधर या 2 गुंडांना पाहतो. हे 2 गुंड विद्याधरला पाहतात. घरातील सगळ्यांनी हात जोडलेले असतात, डोळे बंद केलेले असतात. विद्याधर खूप खुश होतो. आले एकदाचे, म्हणजे आता आनंदीला इथून काढता येईल. आणि विद्याधर या दोघांना इशारा करतो, या लवकर इकडं. परंतु हे गुंड तिकडे पुढे जाणार तेवढ्यात पृथ्वी आपले डोळे उघडतो, या 2 गुंडांकडे पाहतो. हे 2 गुंडे स्वतःचा चेहरा लपवतात. पृथ्वीला त्यांच्यावर संशय येतो. त्याच वेळेस शिल्पासुद्धा आपले डोळे उघडते. शिल्पासुद्धा या 2 गुंडांना पाहते. त्यामुळे शिल्पाला सुद्धा संशय येतो की दाल में कुछ काला आहे. हे 2 माणसं कोण आहेत हा प्रश्न तिला पडतो. विद्याधर गुंडांना इशारा करतो, या लवकर. आणि गुंड तेथून जाणार पेटी उचलायला तेवढ्या शिल्पा त्यांच्या समोर येते आणि जाब विचारते, कोण आहात तुम्ही, येथे काय करताय? हे 2 गुंड सांगतात, मॅडम, आम्ही ती पेटी घ्यायला आलोय. चुकून तुमच्या घरी ती डिलिव्हर केली, आता परत न्यायला आलोय. आम्ही ती पेटी घेऊन जातो. शिल्पा म्हणते, पण आमच्या घरी पूजा चालू आहे, तुम्ही आता डिस्टर्ब नाही करू शकत. तर ही 2 माणसं म्हणतात, मॅडम, आम्ही बाजूबाजूनी कडेकडेने घेऊन जातो ना, कोणाला काही डिस्टर्ब नाही होणार. शिल्पा चिडून म्हणते, नाही नाही, असं कसं डिस्टर्ब होणार नाही? तुम्हाला सांगितलं ना, तुमची चूक आहे की तुम्ही चुकीच्या पत्त्यावरती पेटी डिलिव्हर केली. आता पूजा होईपर्यंत पेटी न्यायची नाही. जा, बाहेर जाऊन थांबा. पूजा झाली की मी तुम्हाला बोलवते. या 2 गुंडांचा नाईलाज होतो. ते बाहेर निघून जातात. शिल्पाला मात्र त्यांच्यावर संशय आलेला असतो आणि विद्याधर म्हणतो, तायडे, काय केलंस तू हे? आता या आनंदीचा आवाज सगळ्यांना ऐकू आला तर काय होईल? तेवढ्यात गुरुजी म्हणतात, चला आता आपण आरतीला सुरुवात करूया. आणि विद्याधरला एक आयडिया सुचते, की आता आरती सुरू होणार आहे.
मग मी जोरजोरात घंटी वाजवतो, म्हणजे कोणाला आनंदीचा आवाज ऐकू यायचा नाही. विद्याधर हा प्लॅन बनवतो. मग युगंधर, गुरुजी आणि बाकीचे सगळेजण आरतीसाठी उभे राहतात. पण विद्याधर अजून बसलेलाच असतो, कारण आनंदी आतमध्ये हालचाल करत असते आणि विद्याधरला आवाज ऐकू येत असतो. परंतु पेटी थोडी दूर असल्यामुळे युगंधर आणि बाकीच्यांना हा आवाज काय ऐकू येत नाही. विद्याधर विचार करतो, काय करू काय करू, आवाज तर खूप येतोय, घंटी वाजवलीच पाहिजे, असा विचार करून शेवटी तो कसाबसा जागेवरून उठतो आणि मग पूजेच्या जवळून घंटी घेतो. बाकीचे सगळे टाळ्या वाजवत असतात, भक्तीमध्ये रममाण असतात, आरती करत असतात आणि मग विद्याधर जोरजोरात घंटी वाजवायला सुरुवात करतो. त्याचा उत्साह एवढा जास्त असतो की क्षणभर युगंधरला सुद्धा आश्चर्य वाटतं की विद्याधर आज एवढ्या उत्साहाने का घंटी वाजवतोय. परंतु त्याला काय माहीत, विद्याधर हा आनंदीचा आवाज कोणाला ऐकू येऊ नये म्हणून ही सगळी नाटकं करत असतो. विद्याधर मागे पाहतो, पुढे पाहतो आणि युगंधर आपली आरती करत असतो. घरातले सगळे खूप खुश असतात, भक्तिभावाने महादेवाची आरती करत असतात आणि विद्याधर जोरजोरात घंटी वाजवत असतो. इकडे आनंदी ही आणखीन प्रयत्न करते, जोरजोरात हालचाल करते, पेटी वाजवण्याचा प्रयत्न करते, परंतु आरतीचा आवाज, टाळ्यांचा आवाज, त्याचबरोबर घंटीचा आवाज यामुळे आनंदीचा आवाज कोणाला ऐकू येत नाही. त्यामुळे विद्याधर खुश होतो की कोणाला काही कळणार नाहीये. विद्याधर सगळ्यांकडे पाहून स्माईलसुद्धा करत असतो, म्हणजे कोणाला काही समजणार नाही. आणि इकडे बिचारी आनंदी मात्र रडत असते. मी येथे आहे हे सांगण्यासाठी तिचा आकांत सुरू असतो. घरातील सगळेजण आरती करत असतात आणि तेवढ्यात आरती आणि शिर्के तेथे पोहोचतात. त्यांना मालक साहेबांना सगळं सांगायचं असतं, पण आरती सुरू असल्यामुळे ते काही बोलत नाही. तेवढ्यात युगंधर शिर्केकडे पाहतो, इशाऱ्याने विचारतो काय झालं. तर शिर्के इशाऱ्याने सांगतो की नाही, आनंदी नाही सापडली. हे ऐकून युगंधरला खूप वाईट वाटतं आणि मग युगंधर महादेवाला म्हणतो, महादेवा, आनंदी नाही सापडली आहे आणि जर आजचा दिवस संपण्याच्या आत आनंदी मला सुखरूप नाही सापडली तर मी आज नंतर कधीही तुझी पूजा करणार नाही, असं युगंधर महादेवाला सांगतो आणि भक्तिभावाने पूजा करत असतो की आनंदी लवकरात लवकर सापडू दे. आणि इकडे आनंदीने खूप प्रयत्न केल्यानंतर शेवटी तिची ताकद संपते आणि आनंदी या पेटीमध्ये पुन्हा एकदा बेशुद्ध पडते. मग आरतीसुद्धा होऊन जाते. विद्याधरला समजतं की आनंदी आता हालचाल करत नाहीये, याचा अर्थ ती पुन्हा एकदा बेशुद्ध झाली. आरती संपते आणि मग सगळे जोरजोरात म्हणतात, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. घरातील वातावरण एकदम भक्तिमय झालेलं असतं. सगळे खूप खुश असतात. शिल्पा, युगंधर, मिताली, विद्याधर हे सगळेजण महादेवाला नमस्कार करतात आणि मग शिल्पा म्हणते, चला आता सगळ्यांना प्रसाद वाटूया, पण त्याआधी सगळ्यांनी नागदेवतेचं दर्शन करून घेऊया. आज नागपंचमी आहे ना, तर नागदेवतेचं दर्शन करू. आणि मग हा जो माणूस नाग घेऊन आलेला असतो तो आपली ही टोपली उचलतो आणि सगळ्यांना नागदेवतेचं दर्शन घडवणार असतो. तोपर्यंत विद्याधर आपल्या गुंडांना इशारा करतो, ती पेटी उचला आणि बाहेर घेऊन जा. आता घरात सगळ्यांचं लक्ष नागाकडे असतं, त्यामुळे हे दोन गुंड आपलं काम करणार यात शंका नाही. युगंधर आणि घरातील सगळेजण या टोपलीकडे पाहत असतात. हा माणूस या नागाला, या टोपलीला नमस्कार करतो आणि मग टोपलीचं कोणाला कुठेच नाग दिसत नाही. युगंधर, शिर्के, शिल्पा, प्रांजल, पृथ्वी, धनश्री सगळेजण आजूबाजूला पाहत असतात आणि त्याच वेळेस हे जे विद्याधरचे दोन गुंड असतात त्यांच्या बाजूनेच हा नाग चक्क सरपटत सरपटत या आनंदी असलेल्या पेटीवर येऊन बसतो. त्यामुळे सगळेच खूप घाबरतात. हा भला मोठा नाग असतो आणि या नागाला पाहून विद्याधरची चांगलीच टरकते. नाहीतर नेहमी नाग नाहीये, मी खूप मोठं विष आहे असे डायलॉग मारणारा हा विद्याधर मात्र या खरोखरच्या नागाला पाहून घाबरतो. त्याचे गुंडसुद्धा घाबरतात. हा जो नागाचा मालक आहे तो सुद्धा घाबरतो आणि मग विद्याधरला खूप हौस असते, कारण विद्याधरला माहिती आहे ही पेटी जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत आपण घराबाहेर जाण्याचे फुल चान्सेस आहे. त्यामुळे तो स्वतःच या नागाला हुसकवण्याचा प्रयत्न करतो, हो बाजूला, हो बाजूला. परंतु हा नाग काही बाजूला हटत नाही, कारण त्याला स्वतः महादेवाने पाठवलंय आनंदीच्या रक्षणासाठी. घरातील सगळे खूप घाबरलेले असतात. हा नागवाला सुद्धा हिंमत करत नाही पुढे जाण्याची. धनश्री म्हणते, अहो दूर व्हा ना, कशाला विषयाची परीक्षा घेताय, त्या नागापासून दूर व्हा. परंतु विद्याधर काय ऐकत नाही. विद्याधर या नागाला तेथून हाकलून लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा नाग मात्र
विद्याधरवर आपला फणा दाखवत असतो. विद्याधर जवळ आला की लगेच त्याच्या दिशेने झेपावतो त्याला चावण्यासाठी. त्यामुळे विद्याधर हा मागे मागे हटत असतो. युगंधर हे सगळं पाहतो. प्रांजल, पृथ्वी, मिताली सगळेजण त्याला आवाज देत असतात. अरे काका सोड, काका सोड, नको पकडू त्याला, नको काही करूस. परंतु विद्याधर काही ऐकत नाही. हा नाग त्याच्यावर खूप चिडलेला असतो. विद्याधरला समजतं की हा नाग आपल्याला चावण्याचा प्रयत्न करतोय. विद्याधर घाबरलेला असतो. तेवढ्यात धनश्री म्हणते, अहो सोडा ना, कशाला त्याला त्रास देताय, चावल ना तो तुम्हाला, काही वाईट होईल, लांब हो त्याच्यापासून. शिर्के म्हणतो, अहो विद्याधर ऐका, नका ईशाची परीक्षा घेऊ. पण विद्याधर काय ऐकत नाही. तेव्हा या नागाच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. नाग त्याला हाकलून लावतो. विद्याधर खूप चिडतो आणि या नागाच्या मालकाला म्हणतो, ए तेथे उभे राहून तमाशा काय पाहतोय, घे तुझ्या नागाला पकड. हा माणूस म्हणतो, हो साहेब, हो घेतो घेतो. आणि मग हा नागाचा मालक सुद्धा पुढे येतो. नागाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु नाग त्याच्यावरच फणा उगारतो. त्याला डसण्याचा प्रयत्न करतो. हा माणूस घाबरून मागे जातो. आणि युगंधरला सुद्धा आश्चर्य वाटतं, हे सगळं काय होतंय. विद्याधरचं ठीक आहे, पण या नागाच्या मालकाला सुद्धा तो असं का करतोय. नागाचा मालक सांगतो, साहेब तसा तर हा नाग नेहमी खूप शांत असतो आणि मला तर काहीच करत नाही. पण आज माझ्यावर एवढा का चिडलाय ना, काही कळायला मार्गच नाहीये, काहीतरी वेगळं घडतंय. तेवढ्यात विद्याधर म्हणतो, ए ताई चल तुझी छडी दे. आणि विद्याधर चक्क शिल्पाची छडी घेऊन येतो आणि या नागाला मारण्याचा प्रयत्न करतो. पण हा नाग मागे काही हटत नाही, कारण नागाला आनंदीची रक्षा करायची असते. नाग या पेटीहून हलत नाही आणि विद्याधरवर पुन्हा पुन्हा फणा उगारत असतो. त्याला चावण्याचा प्रयत्न करत असतो. विद्याधर पुढे येतो, मागे जातो, पुढे येतो, मागे जातो. म्हणजे हा एपिसोड तसा तर जगावेगळा आहे, परंतु पाहायला मजा येते यात शंका नाही. विद्याधरची तर सर्कसच सुरू असते. युगंधर शांतपणे हे सगळं पाहत असतो आणि शेवटी विद्याधरला समजतं की हा नाग मलाच डसायला आलाय. त्यामुळे विद्याधर म्हणतो, आता काय करायचं, आता आपण काहीच करू शकत नाही. तेवढ्या शिल्पा म्हणते, आपण सर्पमित्राला बोलवूया, तो नक्कीच या नागाला पकडेल. पण तेवढ्यात युगंधर म्हणतो, कोणाला बोलवायची गरज नाहीये. विद्याधर विचारतो, अरे मग या नागाचं काय करायचं. युगंधर सांगतो, हा नाग मी पकडणार. हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि धनश्री विचारते, भाऊजी हे काय बोलताय तुम्ही. युगंधर सांगतो, आज नागपंचमीच्या दिवशी हा नाग आपल्या घरात आलाय, तो कोणाला काही इजा करणार नाही. असं म्हणून युगंधर या नागदेवता समोर येतो आणि नागाकडे पाहत असतो. बिचारी आनंदी या पेटीमध्ये बेशुद्ध पडलेली असते. युगंधर या नागाकडे पाहतो. नाग युगंधरकडे पाहून शांत झालेला असतो, पण घरातील सगळ्यांना भीती वाटत असते. मग युगंधर या नागदेवतेसमोर हात जोडतो, प्रार्थना करतो आणि म्हणतो, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. नागदेवता प्लीज रागावू नका, कृपा करा आणि तुम्ही आता तुमच्या स्थानावर विराजमान व्हा. सगळेजण हात जोडतात आणि मग युगंधर चक्क हळूहळू या नागाजवळ येतो आणि आपला हात पुढे करतो आणि हा नाग आपोआप शांत होतो आणि चक्क युगंधरच्या हाताला असा वेटोळा मारतो आणि युगंधरच्या हातावर तो असा विराजमान होतो. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. तुमच्या अंगावर सुद्धा काटा नक्की येईल. घरातील सगळ्यांना आश्चर्य वाटतं की इतका चिडलेला नाग जो विद्याधरवर, स्वतःच्या मालकावर फणा उगारत होता, त्याने युगंधरला काहीच केलं नाही आणि त्याच्या हातावर असा कसा विराजमान झाला. आणि मग युगंधर या नागाला घेऊन त्याच्या त्या टोपलीकडे येतो. सगळेजण जोर जोरात ओरडतात, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. प्रांजल आणि मिताली सुद्धा असं म्हणतात. आणि मग युगंधर या नागाच्या टोपलीजवळ नागाला घेऊन येतो, आपला हात खाली करतो आणि हा नाग चक्क स्वतःहून या टोपलीमध्ये निघून जातो. मग युगंधर नागदेवतेला प्रणाम करतो आणि या टोपलीचं झाकण लावून ठेवतो. सगळेजण खूप खुश होतात. तेवढ्यात हा विद्याधर म्हणतो, ए चला घेऊन जा रे ही पेटी येथे ठेवू नका. हे ऐकून युगंधरला आठवतं की जेव्हा विद्याधर असंच म्हणाला होता, त्याच वेळेस हा साप या पेटीवर येऊन बसला होता आणि त्यानंतर तो विद्याधर किती चिडलेला होता, या नागाच्या मालकावर किती चिडला होता, पण माझ्याकडे तो सहज आला. हे सगळं युगंधरला आठवतं. आणि तेवढ्यात माई म्हणते, आज नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरात नाग आलाय
हा देवाचाच दैवी संकेत आहे, देवाला काहीतरी सांगायचं आहे. आणि युगंधर या पेटीकडे पाहतो आणि म्हणतो, खरंच हा देवाचाच दैवी संकेत असेल का? विद्याधरचे गुंड पेटी उचलून नेणार तेवढ्यात युगंधर म्हणतो, थांबा. विद्याधर आणि हे गुंड खूप घाबरतात. विद्याधरला समजतं आता आपली वाट लागली आणि युगंधर या पेटीजवळ येतो आणि विचारतो, काय या पेटीमध्ये? विद्याधर खूप घाबरतो. त्याचे गुंड घाबरून त्याच्याकडे पाहतात. युगंधरला सांगतात, साहेब चुकून आली ही पेटी तुमच्या ॲड्रेसवर, आम्ही डिलिव्हरीवाले आहोत, आता बरोबर ॲड्रेसवर घेऊन चाललो आहोत. पण युगंधरला संशय आलेला असतो. युगंधर विचारतो, या पेटीत काय आहे? ते उघडून दाखवा. आता मात्र विद्याधरची चांगलीच टरकते. ही माणसं म्हणतात, साहेब तुम्हाला म्हटलं ना चुकून आलं हे पार्सल, आम्ही घेऊन जातो, तुम्ही नका काळजी करू. युगंधर म्हणतो, सांगितलेलं कळत नाही का, उघडून दाखवा. विद्याधर म्हणतो, अरे दादा तू कशाला लोड घ्यायलास, काही नाही त्याच्यामध्ये, असेल कोणाचं काही भंगार, जाऊ दे जाऊ दे. मला तर वाटतं 2 नंबरचा माल असन. हे 2 माणसं पण मला एकदम गुंडासारखेच वाटतंय. पाय कसं तोंड झाकून आले, कशाला आपण उगाच आपल्या डोक्यात टेन्शन घ्यायचं, जाऊ दे त्यांना घेऊन. युगंधर म्हणतो, राहू दे ना, 2 नंबरचं राहू दे, नाही तर 3 नंबरचा माल राहू दे. हा युगंधर निंबाळकर नाही घाबरत, पाहू दे काय त्याच्यामध्ये मला. विद्याधर म्हणतो, नाही नाही घाबरायचं काही नाही, घरातील सगळ्यांच्या सेफ्टीसाठी मी म्हणतोय. तेवढ्या शिर्के पुढे येतो आणि म्हणतो, ओ विद्याधर सर पाहू द्या ना, मालक साहेबांना पाहायचं इथं. विद्याधर म्हणतो, ओ शिर्के समजून घेत जा. परंतु युगंधर काहीच ऐकत नाही आणि चक्क या पेटीजवळ येतो. विद्याधर खूप घाबरतो आणि मग युगंधर ही पेटी उघडतो आणि ही पेटी उघडताच त्याला या पेटीमध्ये आनंदी दिसते, बेशुद्ध अवस्थेत. युगंधर म्हणतो, आनंदी? आणि या पेटीमध्ये चक्क आनंदी आहे. हे ऐकल्यावर घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. घरातील सगळे आनंदी 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 असं म्हणतात आणि या पेटीच्या दिशेने धावतात. तर या पेटीमध्ये सगळ्यांना बेशुद्ध अवस्थेत आनंदी दिसते. विद्याधर खूप घाबरतो की आता काय करायचं आणि या गुंडांना म्हणतो, ए पळा इथून. हे गुंड तेथून पळून जातात. मग मिताली, प्रांजल या सगळ्यांना प्रश्न पडतो, आनंदी तर घर सोडून निघून गेली ना, मग या पेटीत कशी आली? त्यानंतर युगंधर, आरती, शिर्के सगळेजण आनंदीला या पेटीतून बाहेर काढतात आणि युगंधर चक्क आनंदीला आपल्या मिठीत उचलतो आणि शिर्केला ठणकावून सांगतो, शिर्के ती माणसं वाचली नाही पाहिजे. शिर्के या माणसांना पकडायला जातो आणि युगंधर आणि आरती हे दोघेजण आनंदीला घेऊन बेडरूममध्ये निघून जातात. पृथ्वीला हे बिलकुल आवडत नाही की युगंधरने आनंदीला असं आपल्या मिठीत उचललंय. आणि मिताली, शिल्पा यांना सुद्धा वाईट वाटतं. शिल्पा गुरुजी आणि या नागाच्या मालकाला तेथून जायला सांगते. हे दोघे निघून जातात आणि शिल्पा ही युगंधरच्या मागे मागे आनंदीला पाहायला जाणार. इतक्यात पृथ्वी म्हणतो, आत्या कुठे चालली आहेस? शिल्पा सांगते, युगंधरच्या रूममध्ये आनंदीच्या तब्येतीची विचारपूस करायला. तर पृथ्वी म्हणतो, आपल्याला त्या आनंदीशी काही देणं घेणं नाहीये, तो मिस्टर निंबाळकरांचा प्रश्न आहे, ते पाहून घेतील. चला सगळे आपापल्या कामाला जा. असं म्हणून सगळेजण आपापल्या कामाला निघून जातात. माई म्हणते, शिल्पा तू कधीपासून या मुलांचं ऐकायला लागली? पण शिल्पा काही न बोलता तेथून निघून जाते. परंतु माई आणि बापूला हे बिलकुल आवडत नाही. हे नक्कीच आपल्या समिधाचे संस्कार नाहीये, मुले खूप चुकीचं वागताय असं या दोघांना वाटतं. आणि इकडे हा विद्याधर म्हणतो, सगळा हातातोंडाशी आलेला घास शेवटी कचऱ्यात मिसळला गेला. आता फक्त हे सगळं प्रकरण माझ्यावर शेकायला नको असा विचार विद्याधर करतो. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड पाहायला खूप मजा आली. म्हणजे तो जो नागाचा सीन होता, मग युगंधरच्या हातावर तो नाग असा विराजमान होतो, खरंच ते सगळं खूप इंटरेस्टिंग होतं. शेवटी आनंदी खूप दिवसानंतर सापडली आहे, युगंधरच्या घरी आली आहे, हे पाहून भारी वाटलं. आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की युगंधर आनंदीला आपल्या बेडरूममध्ये घेऊन येईल आणि तिला लवकरात लवकर शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करेल. पण शिल्पा त्याला म्हणेल, युगंधर तू इतकी काळजी का घेतोय तिची? तर युगंधर हा शिल्पाला ठणकावून सांगेल, शिल्पाताई माझ्यासाठी आनंदीचा जीव आता सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे.
तेवढ्यात विद्याधर सुद्धा तेथे येईल आणि युगंधर हा या दोघांना ठणकावून सांगेल, मला फक्त कळायला हवं की आनंदीची ही अवस्था कुणी केली आहे, आनंदीचा श्वास थांबवण्याचा प्रयत्न कुणी केलाय. ज्या दिवशी मला हे कळेल ना, त्या दिवशी मी त्या व्यक्तीचे श्वास थांबवल्याशिवाय थांबणार नाही. त्या माणसाला या युगंधर निंबाळकरचा दुसरा चेहरा कळेल, जो चेहरा खूप क्रूर आहे. त्याला कळेल की खरा गुंड कसा असतो आणि खरं कटकारस्थान कसं केलं जातं. हे ऐकून विद्याधरची चांगलीच टरकणार. परंतु बिचारी आनंदी ही अजूनही बेशुद्ध अवस्थेत असेल. म्हणजे त्या पेटीत असताना तिला शुद्ध आली होती, पण ती पुन्हा एकदा बेशुद्ध झाली. आता आनंदी कधी शुद्धीत येईल आणि जर विद्याधरचं सत्य युगंधरला कळलं तर विद्याधरचे काय हाल होतील हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.